आहे सध्या तरी. आणि हवा हा दिसतोय का तुम्हाला? तो कसारा घाट चालू झालेला आहे. हो, कोणत्या रोडला आलोय माहिती नाही. हे बघा इकडे धावतो आम्ही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि जसं का तुम्ही पाहता आता मी आहे ठाण्याला आणि एकदम रात्र वाजलेत आता बघा 12 वाजायला 10 मिनिटात अजून. तीनाथ नाक्याच्या अगोदरच आहे. जरा थंबनेल आणि टायटल तुम्हाला कळेल की बाबा कुठे जाणार आहे. पण आता आपण तीनाथ नाक्याला आहे, तीनाथ नाक्याच्या ब्रिजवर आहे. आणि थंबनेल आणि टायटल तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे चाललोय. आपली बॅग निघाली ती लावा पहिली, बॅग जायची खालून समजणार नाही. सो तर चाललोय त्र्यंबकेश्वर. अचानक भयानक प्लॅन. वीकेंड. आज आहे शुक्रवार 26 तारीख 26 डिसेंबर. आणि म्हटलं जरा बघूया, चला जाऊया. ॲक्च्युली हा प्लॅन होता उद्या सकाळचा, पण म्हटलं चला आज रात्रीत निघूया. एक वेगळा अनुभव. याच्या अगोदर राईड केले रात्रीचे, आता खूप दिवस झाले मी रात्रीची राईड केली नाही आहे. म्हटलं आज जाऊया आता यावेळी. चला लेट्स गो. आणि आपल्याबरोबर अजून मंडळी आहे ते आपल्याला आता पुढे भेटतील कळव्याला. काय तो एरिया आहे टोल नाका आहे तिथे. माझ्या तर ते लक्षात येत नाही कोणता, मी सारखं विसरतोय. हां, खारेगाव टोल नाका. खारेगाव टोल नाकाला त्याला भेटणार आहेत. आपले काही मित्र नवी मुंबईमधून आले आहेत आणि काही आपल्या इकडेच आहेत, दिव्याला राहणार आहेत. सो सर्व आपण आता चाललो आहे त्र्यंबकेश्वर. आणि रात्रीचा प्रवास कसा होणार आहे नक्की बघा. चला लेट्स गो. फटाफट पोचायचं आपला. पहिला त्यांना भेटूया, मग पुढे कशी काय राईड होते, रात्रभर काय करतोय काय नाही, कशी राईड झाली सर्व बघा. एन्जॉय करा, व्हिडिओ स्किप करू नका, सर्व व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आपल्या सायनवरून मला दाखवलं 173 किलोमीटर सायनवरून, आणि 4 तास दाखवलंय बाईकने. तर आपण 5 तास पकडून चालूया. रात्रीचं थ्रिलिंग फुल एन्जॉय. खूप दिवसांनी चाललं लॉंग राईड. गावावरला आलं त्यानंतर असं काही येणं जाणं झालं नाही, काम वगैरे सर्व. आणि आता काय इयर एंड आहे, आपल्याला थोडा फुरसत असते थोडीशी इयर एंडच्या वेळी, कारण सर्व सुट्टीवर असतात. बहुतेक 90% सर्व सुट्टीवर असतात. त्याच्यामुळे काय थोडाफार टाइम भेटला की जायचं. आणि त्यात आला विकेंड, म्हटलं चला जाऊया. मी आता 25 तारखेलाच कुठेतरी निघणार होतो, पण काही काम निघालं परत अर्जंट, मग नाही निघता आलं मला. म्हटलं आता चला वेळ आला आहे तर साधूया. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तसं या हायवेला जरा जपून जावं लागतं. नाशिक हायवे. कोण कुठून येईल आणि मोठ्या गाड्या खूप असतात तिथे, त्याच्यामुळे जरा जपून जावं लागेल आपल्याला. चला आपण लागलो इकडे बघा. हा गेला तिकडे घोडबंदरला. हा आपला नाशिक हायवे. आता बरोबर वाजतील वाटतं. आता 12 वाजलेले आहेत. तिकडे पोहोचायला कितीला वाजतात काय माहिती आता. आणि थंडी मजबूत आहे, खबर आपल्याला आलेली आहे पहिलीच. त्या साईडला खूप तसं पण नाशिक म्हटलं की तिकडे आहे, नाशिकवरून जाणार आपण पुढे. थंडीसाठी प्रसिद्धच आहे. बघूया आता काय हालत होणार आहे काय माहिती रात्रभर, पण आपण एन्जॉय करायचा.
रस्त्याचे काम एवढे चालू आहेत आणि मी आलो खूप दिवसांनी आणि त्यात पण रात्री. कुठं कुठं रस्ता काय केला माहित नाही बाबा. थोडं लक्ष देऊन जावं लागेल आपल्याला. लेफ्टचा देतो मगापासून, त्याला जायचं कुठं माहित नाही मला. तर आपण आत्ता खारेगावला पोहोचतोय. खारेगाव टोल नाका कळव्यामध्येच आहोत. आताच एक पाठी पेट्रोल पंप गेला, तिथे विचारलं मी, कारण रात्रीचं काहीच समजत नाही. म्हटलं मॅप बीप कुठे लावणार, कारण येणार तर हेच रोडला येणार. आणि अशी थंडी वाढत आहे एकदम. पुढे गेला काय हालत होणार ना माहित आहे बाबा. तुम्हाला तर किती दिसतंय माहित ना मला. कुठून कुठे कसा येईल आणि म्हणजे एकदम मिस होतो थोडासा येणं जाणं त्याच्यामध्ये. कुठून कोण कसं आहे सांगू शकत नाही. आता बघा हा इथून आडवाच आला एकदम. आता ह्याला मी क्रॉस करायला लागेल मला, तर मी इथे अडकेन. लेफ्टने जाऊया, लेफ्टने, कारण पुढे काय थांबायला आहे का ना माहित नाही. मध्ये तर जंक्शन तो पाठी गेला. जरा जाऊन पुढे उभं राहूया आपण, असं वाटतंय मला. ह्या लोकांच्या बाजूला चालायचं म्हणजे बाबा बाबा मूर्खाचं काम आहे, मूर्खाचं. चला 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 चला. हा दाबणार. थांबायला जागा सापडलेली नाही आपल्याला, आणि कोण दिसले पण नाही मला लेफ्ट साईडला. तर मला वाटतं हा ब्रिज संपून थांबू आपण. मागेच असतील ते बहुतेक. इकडे एक हॉटेल आहे बाजूला लेफ्ट साईडला, तिथे थांबूया. म्हणजे लँडमार्क द्यायला बरं पडेल मला त्यांना. बघा आपण आलोय आता. कोणच टायमर आलेले नाहीत, सगळे मागे आहेत. बघा आणि हा नाशिक आहे बघा. रात्रीचे वाजले 12:30. आता 12:30 बरोबर झालेत आणि नजारा बघा. आलोय त्र्यंबकेश्वर. चला आपली फुल रेडी एकदम. तर आता वाजलेत बघा बरोबर 1 आणि आता सगळे आलेले आहेत बरोबर एकदम. आता याने तोंड दाखलेलं आहे. तांबडी घाटातले आपले को रायडर आपल्या बरोबर आहेत. चला आता आरामात चालूया, गाडी करू नका कोणी. आणि हा दिसतोय का तुम्हाला? फुल ग्लोव्ज घाललेला आहे. चला मित्रांनो. हे ताता विंचूचा हात बघ, ताता विंचूचा हात. यो काय. चला हर हर महादेव मोरया. चला तर अशा प्रकारे आपण निघालेलो आहे आता बघा. दोघं चाललेत पुढे. जास्त सीसीच्या गाड्या पुढे जाऊ देत, आपण आरामात जायचं आहे. रात्रीच्या वेळी मागे पुढे राहणं खूप गरजेचं आहे.
आता बघूया कसं काय ट्युनिंग होते ती. तर आपल्याला खड्डे पण बघायचे आहेत, खड्डे गाड्या सर्व बघायचे आहेत. बोल. बघा बघा ट्रॅफिक बघा, सगळ्या लवाऱ्याच आहेत. काय कुठून काढायचं काय समजत नाही आहे. नाशिक हायवेचं काम चालू आहे अजूनही. बाकी आता कसारा घाट वगैरे सारा गेला ना की रोड एकदम सुसाट आहे. इथेच थोडा आपल्याला घाटापर्यंत जायपर्यंत थोडासा प्रॉब्लेम होईल, म्हणजे खड्डे बिड्डे बघत जायला लागेल. आणि ट्रॅफिक म्हणजे मध्येच पेट्रोल पंपात थोडा एक ब्रेक घ्यावा लागेल मला. बाकी आपला सुपर नाईट मोड, जेवढी लाईट येईल तेवढा तो जास्त क्लिअरिटी देतो चांगला. हे तर मी ऑब्झर्व केलंय, जेवढी लाईट असेल तेवढा क्लिअरिटी आणि बरोबर ब्राईटनेस देतोय. आता पण अजून म्हणजे एवढी मला असं वाटत नाही लाईट आहे. कॅमेरामध्ये तुम्हाला जास्त लाईट वाटत असेल, मला असं रिअलिटीमध्ये थोडी लाईट कमी आहे रस्त्यावर अशी वाटते, पण कॅमेरामध्ये पूर्ण ब्राईट दिसतंय. हाय गाइस, हाय गाइस. अरे बाबा, वाचला वाचला, खड्डा वाचला. आत्ताच खड्डा वाचलेला आहे आपला. मजबूत खड्डा होता, मजबूत. हा इकडे पुढे चाललाय किरण. किरण जो आपल्याला तामणी घाटामध्ये होता, बाकीचे तर नाही, तामणी घाटामध्ये जे होते ते आपल्या राईडला आले. तामणी घाटामध्ये भर पावसामध्ये तो एक आलाय, त्याच्यावर त्याचा मित्र आला. माझ्या मागे आहे आपला सिद्धेश, ज्याच्या घरी आपण जात असतो मालवणला गेलो तर. आता ह्यावेळी मी त्र्यंबकेश्वरला जाणार आणि काय काय एक्सप्लोअर करणार आहे माहीत नाही, कारण लास्ट टाइम आपण गेलो होतो शिर्डीवरून डायरेक्ट, तर तेव्हा जास्त काय एक्सप्लोअर करायला भेटलं नव्हतं मला तिथे, कारण निघता निघता रात्र झाली होती. रात्री 10 वाजता आपलं दर्शन झालं होतं आणि मग तिकडून आपण निघालो होतो. तर ह्या वेळेला बघूया काय काय एक्सप्लोअर करता येते. आणि आपण आहोत बाईकवर, कुठेही जाऊ शकतो. त्यावेळी आपण गेलो तर ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट. त्याच्यामुळे आता बघूया कशी राईड होते. बघा आता पूर्ण अंधार आहे पुढे, माझी हेडलाईटच असणार. आता आपली हेडलाईट केवढी स्ट्रॉंग नाही, तरी पण कॅमेरामध्ये जी क्लिअरिटी आहे ना ती चांगली आहे. म्हणजे तो ब्राईटनेस एक देतो की हा पुढे दिसतंय काहीतरी, तर तो एक मस्त दिसतंय. बाकी दोघं पण आता दिसेल असे झालेत मला पुढे. चला त्यांना गाठी आहे पहिला. आणि आता आपली जीभ घसरायला लागलेली आहे, कारण थंडी वाढलेली आहे इथे. कारण काय माहिती आहे का, मास्क आपण घालतो ना, मास्क मला खाली करायला लागतो, कारण नंतर मग क्लिअर आवाज येत नाही. हे मी थोडं चेक केलंय. लास्ट आपला व्हिडिओ आपला आलेला, त्याच्यामध्ये बघा तुम्ही पाहिलं असेल तर. त्याच्यामध्ये आपला व्हॉइस म्हणजे थोडा ब्रेक होत होता, असं मी ऑब्झर्व केलं. त्याच्यामुळे जरा थोडं खालीच ठेवावं लागतं मास्क. पेट्रोल पंप 1 किलोमीटर आहे आणि आत्ता जाऊया पटापट, पेट्रोल भरूया आणि निघूया डायरेक्ट. तसं हाय पेट्रोल, पण टाकी फुल करणं गरजेचं आहे.
आता बाईकचं कुठे आहे ते पाहावं लागेल आपल्याला पहिला. पुढे हे बघा पेट्रोल पंपला पोहोचलेलो आहे आपण. अरे तुमच्याबरोबर होते पुढे थांबले असेल पुढे बघ. थंडी आहे ना पुढे अजून आहे जास्त लागेल. बस बस पेट्रोल आता इथं भरून झालेलं आहे तर निघतोय. जरा चांगलाच वेळ लागलाय पेट्रोल भरायला. तर बघा अशा प्रकारे आपण आता निघालेलो आहे. आता असं ठरलंय की घाट संपल्यावर थांबायचं आपण. आता किती वेळ लागतोय बघूया. 125 किलोमीटर इथून दाखवत आहे पेट्रोल पंपच्या इथून. आता आपल्याला वेळ किती लागतोय हे बघायचे. आता वाजले 1:45. माझ्या घड्याळ 10 मिनटं पुढे आहे त्याच्यासाठी मी असं मायनस करून सांगतो लगेच. 1:45 झालेले आहेत. आता बघूया कधी पोचते आपण. आपल्यापेक्षा 2 जास्त सीसी असलेल्या मशीन्स FZ त्याची आता मी विचारले किरणची 250 आहे आणि याची 150 आणि आपण 110. ओ खड्डा आला खड्डा आला खड्डा आला खड्डा आला. पिलियनचा आवाज येतो लगेच. आता आपण आहोत पडग्याला पोचलो पडग्याला. आणि मध्ये मध्ये खूप खड्डे आहेत तिथे. सांभाळून या सांभाळून रात्रीचं स्पेशली. रात्रीचे आता वाजलेत 2:45. 2:45 अजून काय आपल्याला घाट लागलेला नाही आहे. तुम्हाला पुढे काय दिसतंय मला माहित नाही. माझा आवाज नक्की येत असेल. कडक थंडी आहे कडक थंडी. हे काय चाललंय तुमचा. अरे फस गया फस गया. बाबा सगळ्यांना थंडी लागते याला गरम होते. फस गया साला. का आलं रे काढलास का. दुसरा पॅटर्न आ रहा है. अच्छा दुसरा पॅटर्न आ रहा है दुसरा पॅटर्न आ रहा है. आता आपण थांबलोय कुठे माहित नाही आपल्याला. इथे लिहिलेलं आहे शहापूर तालुका शहापूर आहे. अजून ढालतच आहे. हे चकवा लागला चकवा. तर कसारा घाट चालू झालेला आहे. आता तुम्हाला कॅमेरात किती दिसते मला माहित नाही रे. पण कसारा घाट चालू झालेला आहे. खतरनाक घाट आहे हा रात्रीसाठी असं मला माहिती आहे आणि ऐकलं आहे मी. थोडी थंड हवा लागली की आपला सर्दी चालू.
ट्रेन बघ, ट्रेन ट्रेन इंजिन इंजिन. आपल्या बाजूलाच पटरी आहे, रेल्वे ट्रॅक. नाशिक 54 दाखवतो इथून. रोड काहीसा खराब आहे. हे सिद्ध्या, झोपलं नाही ना? झोपू नको म्हटला. आमच्याकडे गोनसरी नळी झोल नळी झोल नळी झोल. चाय ब्रेक झालेला आहे. इगतपुरी क्रॉस केलेला आपण. हे बघा, इथे आपण थांबलेलो आहे. इगतपुरी पर्यटन स्थळ. भंडारदरा डॅम गेलेला आपण. मग कसं वाटतंय? लांब आहे. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. हे बघा, इकडे धावतो आम्ही. टोलच्या पुढेच वडापाव आलाय, त्याच्यावरती बहिणच चालले. ते दोघं काय धावत नाही बघा. आमचे वडे म्हणतात, वडे. नाशिकचे नाही, इगतपुरी. इगतपुरीचे आपण इथे आलो एकदम. एकदा नक्कीच या खायला नाही का? हो बरोबर का बरोबर. हा कोणता टोल आहे? गोटी टोल नाका. गोटी टोल नाका. हा बरोबर, गोटी टोल नाका. काय सिद्धेश, काय बोलायचं तुला? सगळ्यात गारटले एकदम. हे बघा, सगळे असे गारटले. न्यू अन्नपूर्णा अमृत तल्ल्या. त्याच्या भावाने बघा एकदम असे गरम गरम वडापाव रेडी केलेत आपल्यासाठी. पूर्ण थंडी जास्त आहे, त्याच्यामुळे म्हटलं ते दोघं मागे थांबलेत. त्याच्यामध्ये एकाला झोप आलेली आहे. म्हटलं झोप, आम्ही दोस्त वडापाव घेऊन येतो. आपण रस्ता चुकलो आहे आणि आता कुठून जायचं काय माहिती. काय आलं खायला या तिकडनं जायचंय. तर रोड दिसत नाही. हा हे रोड काय आहे? हा त्याला विचार झाला. हे बघा, इकडे आपण जसं नाश्ता वगैरे केला आणि गोटी टोल नाकाच्या इथूनच एक लेफ्ट होता. पण आमच्या मॅपने काय माहिती कुठून दुसरून दाखवलं, दुसरीकडून दाखवलं. तर बाकीचे एका रूटने गेल्याने आम्ही दुसऱ्याच रूटला आलो. आता इथे काय म्हणजे काय घोळत होते बघा. हां हां, आता आहे ना, खाली ना काढू. रस्ता आहे काय? गाडी गेली ना. हे बघा, एकदम आपण चुकलेला रस्ता. आता कुठे जायचं? राईट की लेफ्ट? हा, लेफ्ट लेफ्ट. खय लेफ्ट? रोडच नाही. खया रोड. हो, कोणत्या रोडला आलं माहिती नाही. खय रे.
हे बघा इथे आपण चांगलेच अटकलो होतो. राईट लेफ्ट काय दिसत नव्हतं आणि फक्त मातीचा रोड होता आणि सर्व खड्डे खड्डे होते. तर कसं काय खूप म्हणजे असं वाटलं होतं की आता इथे अटकणार, पण शेवटी निघालो कसं तरी तिकडून. खूप थ्रिलिंग झालं होतं हे एकदम. इकडनं काय रस्ता रस्ता फिरतो आपण. चल तर पाठी जाऊया, पाठून सरळ जाऊया. रस्ताच नाही पुढं. चांगलाच रस्ता चुकलेला आहे आपण. आहे ना दिला ना खाली आता. हे बघा आता आपण जिथून आता परत रिटर्न आलोय ना, तिथेच आपण आता त्याच रूटने परत जायचं. कारण हायवेवरून आपण बरोबर आतमध्ये आलो, पण आतमध्ये आल्यावर एक लेफ्ट घ्यायचा होता, तो आपण लेफ्ट न घेता सरळ गेलो. कारण रात्री असल्यामुळे आणि इथे मातीचा रोड असल्यामुळे खूप धूळ होती, तर दिसलं नाही तो. सो असं रात्रीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आता आपण बरोबर लागलेलो आहे रस्त्याला. अजून 23 किलोमीटर जायचं आपल्याला आणि आता गावात आहे आपण कुठल्या तरी. अंधार असल्यामुळे अजून काही समजत नाही आहे. 6 वाजले, 6 बरोबर सकाळी. आता आपण पोहोचतो थोड्याच वेळात. राईट केले. हे बघा इकडे चुकत आलो, पण सकाळीच आपल्या बजरंग बलीचं दर्शन झालेलं आहे इथे आपले, आणि मस्त भजन पण चालू होतं मंदिरामध्ये. जय श्रीराम, जय हनुमान. इकडनं असं Turn right, then turn right. Head southwest. आता फक्त 1.5 किलोमीटर पुढे. फायनली पोहोचलोय बघा त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये. आपल्या भाविकांचे हार्दिक स्वागत. सो आता हे बघा इकडे आपण पोहोचलेलो आहे फायनल आपल्या डेस्टिनेशनला त्र्यंबकेश्वरमध्ये. आणि आता शेवटला एकदम थ्रिलिंग अनुभव आला, तो आता संपवून शेवटी आपण पोचलो आहे. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. सो आता आपण याच्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन पुढे काय केलं ते पण बघायला विसरू नका, ते आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये येईल. सो चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. ओम नमः शिवाय.